वडाला डेपो येथे आपण पाहायला गेलं तर मोनोचा डब्बा आणि त्याचा अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रेल्वे मोनोचा जो ट्रॅक आहे त्यावरती मोठा अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता साधारणतः तोच जो तो खाली काढण्याचं काम चालू आहे। मात्र सध्या इकडे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। दोघेही कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ते याची संपूर्णपणे माहिती घेत आहेत। त्यांच्याशी आपण अधिक बातचीत करणार आहोत। तुम्ही इथे आलेले आहात। मोनोच्या प्रवासाबाबत आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। साधारणतः 3 महिन्यामध्ये 2 गोष्टी घडलेल्या आहेत। एक चेंबूर आणि भक्ती पार्क मधला जो घटना होती ती, आणि आता हा अपघात पाहायला मिळत आहे। MMRDA कडून स्पष्टीकरण आलंय की हा किरकोळ अपघात आहे। काय सांगा? हा किरकोळ अपघात म्हणता, परंतु या सरकारचा याच्यावरती अंकुश नाही आहे। ह्या मोनोरेल चालू झाल्यापासून ही पहिलीच घटना झालेली नाहीये। ह्या घटनेला आज पहिली घटना झालेली नाही। आतापर्यंत इथे 5-6 घटना घडलेल्या आहेत। म्हणजे माणसाची दुर्घटना होण्याची वाट बघतायत का? कारण हे प्रशासन जर त्याच्यावरती लक्ष ठेवलं असता तशा घटना घडल्या नसत्या ना। लोकांचा जीव घेण्याचे प्रकार आहे ते। जर तुमचं तांत्रिक अडचण काय आहे ते तुम्ही स्वतः सरकारने त्याच्यावर जातीने लक्ष घाललं पाहिजे। ह्या मोनोरेल मध्ये आजपर्यंत सुरुवात झाल्यापासून ह्या मोनोरेलचे 10-15 प्रकार झालेले आहेत। अशा वेळेला ते त्यावेळेला जे प्रकार झाले त्या वेळेला ते शिड्या लावून खाली उतरवतात लोकांना। परंतु असं आज हा प्रकार झाला, याच्यामध्ये जर पब्लिक जर असते किंवा पॅसेंजर असतात तर दुःखात गोष्ट झाली असती ना। पण ते वास्तवात काय दुःख झालं नाही। परंतु या सरकारचा याच्यावरती या मोनोरेलवरती किंवा कोणत्याही गोष्टीवरती अंकुश नाही। त्याचप्रमाणे आपलं ते मेट्रोच्या मध्ये पण पाणी घुसलं होतं, त्याच्यावरती सुद्धा ते घाईमध्ये चालू केलं। त्याच्यामध्ये जर तिथे मोठा प्रकार झाला असता तर कोणी सरकार यामध्ये अपयशी ठरते असं बरोबर अपयशी आहे। लोकांचा मृत्यू घेण्याच्या पाठी लागलेले आहेत। जर ह्याच्यामध्ये मृत्यू झाले असते तर काय केलं असतं? आणि हे लोक सांगतात की हा किरकोळ प्रकार। तुमच्याकडे तो साधारणतः आता आपण जर पाहायला गेलं तर हा जो अपघात आहे हा किरकोळ म्हटलं जात आहे। मात्र CBTC नवीन सिग्नल यंत्रणा आणली जात आहे आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर हा वर्दळीचा संपूर्ण परिसर आहे। एकीकडे पायाभूत सुविधांकडे भर देताना सरकार पाहायला मिळतं आणि आता हा झालेला अपघात कसं पाहताय? नक्कीच MMRDAच्या दृष्टीने हा किरकोळ अपघात असेल, पण आज मला सांगा याच्यामध्ये जर लोक त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की हा किरकोळ आहे। तर तुम्ही ते पण दाखवा कसा अपघात झालाय ते, तर कळेल की जर त्याच्यामध्ये आज लोक असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती। म्हणजे हे MMRDA साठी ठीक आहे, त्यांच्यासाठी किरकोळ आहे कारण त्यांचा भ्रष्टाचार उघड होतो या सगळ्या गोष्टींमधून। आज ही मोनोरेल आहे, ही टोटल लॉस मध्ये चाललेली मोनोरेल आहे आणि ही लोकांच्या पण फायद्याची नाही, कारण इकडनं कुठलंच स्टेशन जवळ येत नाही। त्यामुळे लोकांच्या फायद्यासाठी ही केलेली नाही, फक्त पैसे खायसाठी केलेली सोय आहे ही त्यांची MMRDA ची। आणि हा बोला, या ठिकाणी आता हा अपघात झाल्याचा आपण पाहतोय तर वर्दळीचा हा संपूर्ण परिसर आहे। जर वेग जास्त असता मोनो खाली पडली असती तर किती मोठं दुर्घटना? नक्कीच मोठंच नुकसान झालं असतं। आज इकडे आजूबाजूला सगळा स्लम एरिया आहे, तिथे लोक राहतात आणि या ठिकाणी लोक सावली घेण्यासाठी पण येतात खाली। हा एकच उपयोग आहे या स्टेशनचा। आणि अशा वेळेला जर ही वरतून ट्रेन जर या स्पीडच्या त्याच्या कंट्रोल मध्ये गेली आणि त्याच्या बाहेर गेली आणि ती जर खाली कलंडली असती तर कितीतरी लोकांचं म्हणजे त्याच्या खाली आली असती आणि किती मोठं नुकसान झालं असतं। एक तर प्रतीक्षानगर मध्ये रस्ता बंद केलेला आहे, वन वे केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्रतीक्षानगरची जे वहिवाट आहे ते ह्या रोडने जाते। जर ती आमची चालू लोकांची बसेस चालू आहे, ट्रेन टॅक्सी चालू आहे, स्कूटर सर्वच या रोडने येतात। त्यामुळे प्रतीक्षानगर मध्ये येणारे लोक, शास्त्रीनगर मध्ये येणारे लोक, पंचशील नगर मध्ये येणारे लोक, ही सर्व जी लोक ह्या रोडने येत असतात। त्यामुळे हा जर प्रकार झाला असता तर मोठी हानी झाली असती आमच्या प्रती। आता तुमची स्थानिक कार्यकर्ता, स्थानिक प्रशासन असेल, मोनोरेल असेल, मोनो प्राधिकरण असेल आणि सरकार यांच्याकडे या मोनोरेलच्या माध्यमातून मोनोरेलसाठी काय मागणी राहणार आहे तुमची? मागणी यासाठी ही मोनोरेल एकदम ह्याच्यामध्ये तोट्यामध्ये जात आहे। ह्या मोनोरेलचा आम्हाला काय फायदाच नाहीये। स्वतःच्या फायद्यासाठी ज्या लोकांनी कोणी केले स्वतःच्या फायदा, ह्या मोनोरेलचा फायदा कोणाला मिळतोय? छोट्या गरीब लोकांना तर काही त्याचा फायदा मिळत नाही। कुठे काही लोकवस्ती आमची आहे, पण आम्हाला बसेस, ट्रेन, ही BST जी तोट्यात चाललेली आहे ती BST वाढवा ना तुम्ही। ह्या मोनोरेलचा फायदा कोणाला होतोय? आम्हाला तर फायदा होतो, सामान्यांना मोनोचा फायदा नाही होता, तर मोनो बंद करावी ही तुमची मागणी आहे? हो निश्चितच। या ठिकाणी मी तर बोलतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्णपणे अशी मागणी आहे की हा मोनोरेल ही चालतच नाहीये। ही सरकारने फक्त ही स्वतःच्या फायद्यासाठी केलेली आहे आणि ही मोनोरेल मराठी जनतेसाठी नाही आहे, फक्त हे नेत्या लोकांच्या भ्रष्टाचारासाठी ती मोनोरेल ही चालू केलेली आहे। त्यामुळे मी तर बोलतो की हे मोनोरेल बंद करा, कारण की BST ही फार जनतेची फार
एक चांगली मागणी आहे आणि लोकांसाठी सोयीस्कर मागणी आहे ती. आणि ही बीएसटी बंद केली या सरकारने, ही चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी हे चालणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भामध्ये आम्ही विरोधच करणार, कारण की हे सरकार हे फक्त आपल्या फायद्यासाठी हे करत आहेत. त्यामुळे आम्ही ही मागणी करत आहोत. सरकार यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलंय का? अपेक्षित ठरलं नाही. कसं आहे, तुम्ही बघा, वारंवार हे बोलतात आमची मोनोरेल चांगली आहे, हे आहे ते करून ते चालू करायचा प्रयत्न करत. आता ते मोठा ऍक्सिडेंट आहे. याच्यात किरकोळ अपघात आहे असं स्पष्टीकरण आहे. किरकोळ कसं आहे ते बघा ना, पलटीच झालेलं आहे तुमच्या समोर आहे. बघा तुम्ही, त्यांच्यासाठी किरकोळ आहे, पण डबे जेव्हा किरकोळ कसं असतं बंद पडली, ती किरकोळ आहे ना. हे तर ऍक्सिडेंट आहे मोठं. याच्यात तर किती जण कोणाला लागलंय. पब्लिक नव्हतं म्हणून बरं झालं ना. ट्रायल आहे त्यांचं, हे ट्रायल आहे असं. हे बघा तुमच्या समोर आहे, दाखवा. आणि हे अपेशी सरकार आहे, प्रत्येक याच्यामध्ये अपेशी आहे. काय आहे की बेस्टीला बंद करायचं आणि सर्व आपलं लाटायचं आणि प्रायव्हेटिझम करायचं, हेच त्यांचं चाललेलं आहे बस. हा गोरगरीब लोकांचा फायद्यासाठी सरकारने काम केले नाही. हा धनाढ्य लोकांसाठी केलेला आहे, भ्रष्टाचारासाठी केलेला आहे. गोरगरीब लोकांचा आता काहीच फायदा होत नाहीये. नक्कीच. तर आपण पाहायला गेलं या ठिकाणी ही जी मोनो, आता या ठिकाणी जो या मोनोचा अपघात झालेला आहे, ही भ्रष्टाचारी म्हणजे नेत्यांच्या भ्रष्टाचारासाठी मोनो सुरू केली आहे. सर्वसामान्यांना त्याचा काहीच फायदा नाही होत आहे. या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकत्रित येऊन कार्यकर्त्यांनी इथे आपल्या या मोनोच्या अपघाताचा विरोध केलेला आहे. आणि ही मोनो भविष्यात प्रवाशांसाठी सुरू ठेवायची का, असं सुद्धा सवाल आता उपस्थित झालेला आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.